श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या 1000 बातम्या पूर्ण होणार. तसेच प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने ओंकार ग्रुप व गौरी शुगर कारखाना हिरडगाव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार बोत्रे पाटील. आज संत शेख मोहम्मद महाराजांची श्रीगोंदा नगरीतनं पंढरपूरच्या दिशेने पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने एक भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता एक चांगली परंपरा जी सुरू झालेली आहे, ही परंपरा सातत्याने अशी सुरू राहावं. आणि हा पालखी सोहळा म्हणजे संत तुकारामांचे समकालीन असणारे संत शेख मोहम्मद महाराज. पण शेवटी इतिहासामध्ये पण काय आपण पाहिलेलं आहे, जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास हा लक्षात राहत नाही. त्या इतिहासाची जाणीव करून द्यावी लागते. त्या अनुषंगाने संत शेख मोहम्मद महाराजांच्या अस्तित्वाची, त्यांच्या चमत्कारांची ही जाणीव जोपर्यंत संपूर्ण राज्याला होणार नाही तोपर्यंत संत शेख मोहम्मद महाराजांची जी कीर्ती पसरायला पाहिजे किंवा त्यांना जो काही न्याय मिळाला पाहिजे तो तेवढ्या मोठ्या ताकदीने मिळणार नाही. पण आज ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने ज्यावेळेस ही पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होतो त्यावेळेस अनेक जण कुतूहलाने विचारतात की संत शेख मोहम्मद महाराज, बरेच जणांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती होता. आणि आज ज्या पद्धतीची सगळी व्यूहरचना या देशामध्ये आहे त्यामुळे नक्कीच धर्मांमध्ये कुठेतरी समता तयार करायची असेल तर संत शेख मोहम्मद महाराजांसारखे विचार, त्यांचे विचार हे संपूर्ण समाजाला जाणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या विचारांचा प्रसार आपण सर्वजण करत आहोत. तर ह्या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच भक्त भाविकांना माझ्या समस्त पाचपुते परिवाराच्या वतीने आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या वतीने या संपूर्ण प्रवासासाठी मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. पाठपुरावा चालू आहे पण मागील याला काही लगेच होत नाही. आणखी काही वर्ष दिंडी सोहळा हा चालू राहावा लागेल आणि तो राहिल्यानंतर नक्कीच दिंडीला सुद्धा ते मानाचं स्थान मिळेल. कारण तर संत शेख मोहम्मद महाराज हे सगळ्यांच्या दृष्टिकोनातलं मानाचं स्थान आहे. आणि मगाशी जसं म्हटलं की जोपर्यंत इतिहासाची उजळणी होत नाही तोपर्यंत इतिहास लक्षात राहत नाही. तर ही उजळणी आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा सगळा पाठपुरावा सुरू आहे. आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक विनंती केलेली आहे की या दिंडीचा, मानाच्या दिंडीमध्ये सहभाग झाला पाहिजे. पण या सगळ्या प्रक्रिया काही एका दिवसाची नाही आहे, ह्याला अजून बराचसा काळ जाईल. पण आपण प्रयत्न आणि पाठपुरावा हा सातत्याने आपला सुरू आहे. पाऊस चांगला झाला पाहिजे कारण अल निनोचा इफेक्ट आपण पाहतोय. ऊन हे जास्त प्रमाणावर वाढलं होतं आणि त्यानंतर पाऊस आला, हा जास्त आला पण काही भागात आला. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये पाऊस आला पाहिजे. आणि मुळात काय आहे की निसर्गाची जर कृपा राहिली तर पुढचे शेतकरी सक्षम आहेत, ते नक्कीच चांगलं काम करत असतात. फक्त निसर्गाची कृपा, देवाची कृपा राहिली पाहिजे आणि ती पांडुरंगाचरणी नक्कीच प्रार्थना राहील या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने की उत्तम असा पाऊस हो आणि जी नैसर्गिक आपत्ती येऊ घातलेली आहे ती जर कुठेतरी नाश हो.